गुड मॉर्निंग फ्रेंड, विद्यार्थी मित्र हो, शुभप्रभात. आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल प्रकरण 9 ऊर्जा साधने अभ्यासणार आहोत. सांगा पाहू, निरीक्षण करून उत्तरे लिहा. चित्र दिले बघा. पहिलं चित्र आहे 9.1 दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करताना. 9.2 बघा, खनिज तेलाचा वापर. 9.3 आहे उफणणी व भिरभिरे. आणि 9.4 आहे ज्वलनशील वायूचा इंधन म्हणून वापर. आता या चित्रांच्या आधारे काही या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. त्याची उत्तर आपण काय करायचे आहे, शोधायचे आहे किंवा लिहून काढायची आहे. पहिला प्रश्न आहे बघा. पहिला प्रश्न काय बघा, प्रकाश मिळवण्यासाठी कोणते ऊर्जा साधन वापरले जाते? तर प्रकाश वापरण्यासाठी काय रॉकेल हे ऊर्जा साधन वापरले जाते. दुसरं आहे, हे ऊर्जा साधन कुठून आले असेल? तर खनिज तेल निर्मितीतून आलेले आहे. आकृती 9.2 मध्ये चित्रातील व्यक्ती मोटारीमध्ये इंधन भरत आहे. पंपावर हे ऊर्जा साधन कोठून आणले जात असेल? तर खनिज तेल विहीर. आकृती 9.3 मध्ये मालतीने भिरभिरे फिरवण्यासाठी व तिच्या बाबांना धान्य उफणणी करण्यासाठी कशाची मदत होत असेल? तर वाऱ्याची मदत होते, हे उत्तर आहे. आकृती 9.4 मध्ये बघा, तेल गरम करण्यासाठी, प्रकाशासाठी व रिक्षा चालवण्यासाठी कोणकोणती ऊर्जा साधने वापरली आहेत? या ठिकाणी दिले आहे बघा, CNG आणि गॅस. सूर्यप्रकाशाचा वापर मानव कशासाठी करू शकतो? सौर ऊर्जा. असे अनेक आहेत. वरील कोणकोणत्या ऊर्जा साधनासाठी मानवाला खर्च करावा लागतो? तर खनिज तेल आणि नैसर्गिक असे हे आहे साधने. पुढे बघा, पृष्ठ 51 वरील आकृतीमधील कोणती ऊर्जा साधने विनामूल्य मिळतात? तर वारा आणि सूर्यप्रकाश ही साधने आहे विनामूल्य मिळतात. भौगोलिक स्पष्टीकरण बघा. आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण विशिष्ट गोष्टी करत असतो. यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज भासते. पूर्वी मानवी श्रमाचा आणि प्राण्यांचा वापर करून कामे केली जात असे. पूर्वी बघा, मानवी श्रमाचा आणि प्राण्यांचा वापर करून कामे केली जात असत. मानवाच्या गरजा जसजशा वाढत गेल्या तसतसा ऊर्जा साधनांच्या व ऊर्जा स्रोतांच्या वापरामध्येही बदल होत गेला. ही ऊर्जा मानव मुख्यत्वे करून निसर्गातून मिळवतो. बघा प्रश्न काय, ही ऊर्जा जी आहे ती ऊर्जा मानव मुख्यत्वे करून निसर्गातून मिळवतो. वरील प्रश्नाच्या उत्तरावरून हे लक्षात सहज येईल की पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू, सूर्यप्रकाश इत्यादी ऊर्जा साधनांचा वापर आपण करतो. याशिवाय इतर ऊर्जा साधने आपण वापरतो. म्हणजे बघा, पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू, सूर्यप्रकाश इत्यादी ऊर्जा साधनांचा आपण वापर करतो. आपण कोणकोणत्या ऊर्जा साधनांचा वापर करतो असा प्रश्न आला. त्याचं उत्तर आहे पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू आणि सूर्यप्रकाश. ऊर्जा साधनांचे अनेक प्रकारे वर्गीकरण करता येते. यात प्रामुख्याने पारंपरिक, अपारंपरिक, जैविक, अजैविक, त्यानंतर नूतनीकरण, अनूतनीकरण, पदार्थावर आधारित, प्रक्रियावर आधारित इत्यादी. म्हणजे हे काय आहेत, ऊर्जा साधनांचे वर्गीकरण आहे. काय त्याच्यामध्ये बघा, पारंपरिक, अपारंपरिक, जैविक, अजैविक, नूतनीकरण, अनूतनीकरण, पदार्थावर आधारित, प्रक्रियावर आधारित असे वर्गीकरण केलेले आहे. आपण पदार्थावर आधारित व प्रक्रियांवर आधारित या वर्गीकरणाचा विचार करणार आहोत. पुढील तक्त्यानुसार या वर्गीकरणाच्या आधारे ऊर्जा साधनाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. ह्या बघा तक्ते आहेत, पार्ट आहेत. एक पदार्थावर आधारित ऊर्जा साधने आणि प्रक्रियावर आधारित ऊर्जा साधने.
त्यामध्ये बघा उदाहरणार्थ लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा, अणू. तर प्रक्रियावर आधारित ऊर्जा साधने कोणती बघा, सौर, पवन, वारा म्हणजे वारा, सौर, पवन म्हणजे वारा, पाणी, भरती ओहोटी व भूगर्भीय उष्णता. पदार्थावर आधारित ऊर्जा साधने कोणती आहे बघा, पदार्थ कायमस्वरूपी राहत नाहीत, तर प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधने ही नैसर्गिक प्रक्रिया कायमस्वरूपी राहतात. यामध्ये पदार्थ एकदा वापरल्यानंतर संपतात, तर हे सातत्याने उपलब्ध असते. पुनर्वापर होत नाही या ठिकाणी, तर दुसऱ्या याच्यामध्ये पुनर्वापर करता येतो. मर्यादित स्वरूपात उपलब्ध असते पदार्थावर आधारित ऊर्जा साधने, तर प्रक्रियेवर आधारित ही मुबलक स्वरूपात उपलब्ध असते. निसर्गतः नवीकरणीय होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. या ठिकाणी निसर्ग सहज उपलब्ध होतात. निसर्गामध्ये अणुऊर्जा सोडून इतर सर्व साधने जैविक आहेत, तर यामध्ये प्रक्रिया नैसर्गिक आहे. ऊर्जा निर्मितीच्या वेळेस प्रदूषण होते, तर स्वच्छ व प्रदूषण विरहित ऊर्जा साधने आहेत. अणुऊर्जा सोडून इतर सर्व ऊर्जा साधनांना पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात, तर ही सर्व ऊर्जा साधने अपारंपरिक आहेत. ऊर्जा साधने निर्मितीच्या दृष्टीने किफायतशीर आहेत, तर या ऊर्जा साधनांच्या वापरासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करणे खर्चिक असते. दूरगामी विचार करता ही ऊर्जा साधने ज्वलनशील असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे, तर दूरगामी विचार करता ही ऊर्जा साधने पर्यावरणपूरक आहेत. आणि शेवटचा मुद्दा आहे विद्युत निर्मिती प्रकार, औष्णिक व अणू, तर विद्युत निर्मिती प्रकार औष्णिक व गतीज. अशा प्रकारे त्याचा अभ्यास केला आहे. या ठिकाणी काही चित्र दिले आहेत बघा. पहिलं चित्र आहे की आचारी चुलीवर अन्न शिजवताना दिलं आहे बघा. त्यानंतरचं आकृती आहे बघा की शेगडीवर कणिक भाजताना, आणि त्यानंतर स्टोववर स्वयंपाक करताना, आणि ओव्हनमध्ये तयार केलेले पदार्थ काढताना, तसेच गॅसवर अन्न शिजवताना. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये सुधारणा होत गेलेली आहे, ही चित्राच्या आधारे आपल्याला कळतं. मग ऊर्जा साधनाचा वापर करून पुढील प्रकारची विद्युत निर्मिती करता येते. जलविद्युत, औष्णिक विद्युत, अणु विद्युत आणि भूगर्भीय विद्युत इत्यादी. म्हणजे आपल्याला ऊर्जा साधनाचा वापर करून जलविद्युत, त्यानंतर औष्णिक विद्युत, अणुविद्युत, तसेच भूगर्भीय विद्युत इत्यादी प्रकारची आपल्याला ऊर्जा निर्मिती करता येते. त्याच्यामध्ये बघा औष्णिक विद्युत निर्माण करताना ऊर्जा साधनांचा थेट वापर करावा लागतो. यामध्ये ऊर्जा साधनांचे ज्वलन करून त्यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या आधारे विद्युत निर्मिती करता येते. म्हणजे उष्णतेच्या आधारे काय केले जाते, विद्युत निर्मिती करता येते. अशा प्रकारे गतिज ऊर्जेच्या आधारे देखील विद्युत निर्माण करता येते. करून बघायचं आहे. आकृतीत 9.6 ते 9.10 यातील चित्रांच्या निरीक्षणावरून अन्न बनवण्यासाठी विविध ऊर्जा साधनांचा वापर केल्याचे लक्षात येईल. या चित्रांमध्ये वापरलेली ऊर्जा साधने कोणती त्याची यादी करा. आपण वर्गीकरण केलेल्या तक्त्यानुसार या ऊर्जा साधनांचा समावेश कोणत्या गटात होतो ते सांगा. इतर कोणती ऊर्जा साधने यासाठी वापरता येतील याची चर्चा करा. पानं 54 बघा. हे माहीत आहे का तुम्हाला, मानवाच्या वाढत्या गरजांनुसार ऊर्जेची मागणी सतत वाढत आहे. सौर ऊर्जा व पवन ऊर्जा ही साधने सातत्याने व सहजतेने उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करण्यासाठी त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे संकलन करणे आवश्यक आहे. परंतु ही बाब खर्चिक असल्याने ही संसाधने सध्या परवडत नाहीत. ही संसाधने स्वस्तात उपलब्ध व्हावीत यासाठी संशोधन सुरू आहे. आता या पुढील भाग आहे तो आपण
पुढील तासिकेमध्ये अभ्यासूया. धन्यवाद.